नमस्कार, मी भाग्यश्री आणि के नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर माझी चाललेली आहे आता स्वयंपाकाची तयारी। तर पीठ मळून ठेवले मी चपात्यासाठी आणि आज अंड्याची भाजी करायची त्यांच्यासाठी। तर मी त्यासाठी अंडे पण इथे उकडून घेतलेली आहेत। अंडी घेतलेली ते साल काढून आणि इथे पीठ मळून ठेवलेले। तर पुढची तयारी करून घेते। तर अंड्याची भाजी करण्यासाठी मी तर अंडे अशी मधून कट करून घेतलेले आहेत आणि इकडे आहे ना पातेले ठेवलेले गरम व्हायला। आता ह्याला मसाला लावून आधी तेलातून असं परतून घ्यायचं थोडंसं। आणि इथं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ही आणि खोबरं हे सगळ्याची पेस्ट करून घेतली। इथे मी घेतलेलं हे मटन मसाला, थोडी चटणी, मीठ, किचन किंग मसाला आणि हळद हे सगळं आता ह्या तेलामध्ये टाकून घेते। आणि त्यामध्ये आहे ना कट केलेली अंडी आहेत ना ती टाकून घ्यायची। थोडंसं याला परतून घ्यायचं, त्यानंतर काढायचं, नंतर भाजी टाकायचं। असे ते अंडी काढून घेतलेत। त्यानंतर याच पातेल्यामध्ये मी आणखीन तेल टाकले आणि त्याच्यामध्ये आता हे खोबरं, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेते। आता ह्याच्यामध्ये आहे ना काळं तिखट टाकून घेते। खर्च केलेलं काळं तिखट आहे ते टाकून घेते। आता यामध्येच थोडंसं बेसन पीठ पण टाकून घेते, ते पण चांगलं तेलात परतून घ्यायचं। आता हे सगळं जे मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत भाजायचं। यामध्ये आणि थोडासा मी चिकन मसाला टाकलेला। चांगलं त्याला तेल सुटायला लागलेले, पाणी टाकून घेते आता त्यामध्ये। तर लागेल तेवढं पाणी टाकून घेतलेले मी। आता ह्याच्यामध्ये ते आपण फ्राय केलेले जे अंडे आहेत ना ते टाकून घ्यायचे। आणि चांगली उकळी निघून द्यायची एक, आणि नंतर वरून कोथिंबीर टाकायची। इथं भाजी शिजते तोपर्यंत मी येणं चपात्या करून घेते बरोबर। आता बरोबर आवरून घेते। बाळ झोपले तोपर्यंत करून घेते। लहान बाळ असल्यानंतर तेच आहे, झोपले की आधी काम आवरून घ्यायचं सगळं। तर छान अशी अंडा करी आपली तयार आहे। इथं अंड्याची भाजी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं झालाय माझा स्वयंपाक तयार। इथं अंडा करी केलेली, इथं चपात्या झालेल्या आहेत आणि इशूला अंड्याची पोळी केलेली। आता आम्ही जेवण करून घेतो। आणि मी नॉनव्हेज वगैरे खात नाही, अंडे वगैरे, त्यामुळे माझ्यासाठी मी ना चपल्या केलेल्या आहेत। तर पटकन आता जेवण करून घेतो आम्ही। आता वरती गेले ते थोड्या वेळ जेवण वगैरे झाल्यानंतर हर्षीला घेऊन, आणि आता ते झोपायला लागलाय, त्याला टाकलाय आता झोळीमध्ये मी। आणि वरती गेल्यानंतर त्या खालच्या एक ताई पण आल्या होत्या, इकडच्याच आहेत झारखंडच्या, तर इथं राहतात आमच्या इथं खाली। तर त्यांनी हर्षीसाठी ड्रेस आणला होता, तर ते पण दाखवते मी। आणि त्यांच्या दीदींनी त्याला बलून वगैरे दिला, खेळायचं चाललं होतं तिचं त्याच्याबरोबर। कसा ड्रेस दिलाय ते आपण ओपन करूया। तर हर्षीसाठी त्यांनी असं हे शर्ट आणि ही अशी फुल पॅन्ट आहे, असा ड्रेस आणलेला आहे। छान आहे ड्रेस। आता संध्याकाळचं टायमिंग झालेले 7 वाजलेले आहेत आणि इथं माझं चाललंय आता बाळाला मालिश करायचं। त्याला 1 दिवसाआड अंघोळ घालते इकडं थंडी असल्यामुळे। तर इथं असं मीटर लावलेलं आहे आणि इथं बाळाची आता मालिश करायची चालली आहे माझं।